वरुदिनी एकादशी. धर्मराजा म्हणाले की, हे श्रीकृष्ण, वरुदिनी एकादशी व्रताचे महात्म्य मला श्रवण करण्याची इच्छा आहे, तरी ते कृपा करून सांगा. धर्मराजाचा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, याबद्दल एक पूर्वी घडलेली कथा आहे, तीच तुला सांगतो. नीट चित्त देऊन ऐक. हिमवान पर्वताला पार्वती नावाची एक मुलगी होती. ती साक्षात विश्वाची घडामोड करणारी आदिशक्ती होती. तिचे सद्गुण व स्वरूप इतके सुंदर होते की व्यासासारखे सर्वज्ञ सुद्धा वर्णन करण्याला असमर्थ झाले. तिला पाहून तिच्या मातापित्याला अत्यंत आनंद होत असे. ती उपवर झाल्यावर हिमवानाने तिच्या शंकराशी विवाह करण्याचे ठरविले. हिमवंताच्या घरी मोठ्या थाटाने लग्न सोहळा सुरू झाला. त्याकरिता देव, यक्ष, किन्नर, गंधर्व फार काय सांगावे, इंद्र व प्रत्येक ब्रह्मदेव सुद्धा आले होते. पण अशा थाटाच्या अवर्णनीय लग्न सोहळ्यात एक अद्भुत प्रकार घडला. एकदा पार्वती शंकराच्या मांडीवर बसली असताना ब्रह्मदेव तिच्याकडे टक लावून पापी नजरेने पाहू लागला. ब्रह्मदेवाचे ते निंद्य कर्म जेव्हा शंकराच्या नजरेला आले, तेव्हा त्यांनी संतप्त होऊन त्रिशूळाने त्यांचे 5वे मस्तक तोडले व आणखीही पुन्हा प्रकार करून त्यांची राहिलेली मस्तके उडविणार तो इंद्रदेव मध्ये पडले आणि शंकराची प्रार्थना करून म्हणाले की, हे देवाधिदेव महादेवा, विधीच्या हातून घडलेल्या अपराधाची क्षमा करा. आपण कृपेचे सागर आहात. त्याचे एक मस्तक तोडून त्याला दिले, इतकी शिक्षा पुरे झाली. याप्रमाणे देवाने केलेली प्रार्थना ऐकून शंकर शांत झाले व त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ब्रह्मदेवाचे एक मस्तक तोडल्यामुळे शंकराच्या पाठीस ब्रह्महत्या लागली. त्यामुळे त्यांना अत्यंत त्रास होऊ लागला. रात्रंदिवस त्यांना चैन पडेना. तेव्हा या पापातून मुक्त होण्याकरिता त्यांनी वरुदिनी एकादशीचे व्रत सामान्य एकादशी व्रताचे सांगितल्याप्रमाणे विधियुक्त केले. पुढे त्या पुण्याच्या योगाने ती ब्रह्महत्या नाश पावून शंकरांना सौख्य मिळाले. श्रीकृष्ण म्हणाले की, हे धर्मराजा, जे कोणी ही वरुदिनी एकादशीचे व्रत करतील व त्याचे महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील. चैत्र कृष्ण पक्षातील एकादशीला वरुदिनी एकादशी म्हणतात. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे श्रीनिवास, हरे श्रीनिवास.